नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंत या यूट्यूब चॅनलवरच्या आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये आपण अष्टांग आरोग्य ही मालिका ऐकतो आहोत आणि आजच्या या मालिकेच्या भागामध्ये आपण ऐकणार आहोत हृदयरोग आणि त्यावर आयुर्वेदातले प्रभावी असे उपचार. हो, मते भेटल्या होत्या, फ्रेश होत्या, आता पित्ताचा त्रास होत नाही म्हणाल्या. अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर प्रवीण केंगे यांची ट्रीटमेंट घेतली त्यांनी. अगं दादालाही मणक्यांच्या दुखण्यावर तिथल्याच उपचाराने गुण आला. तुमच्याही डायबिटीससाठी आता तिथलीच ट्रीटमेंट घेऊ आपण. आजच अपॉइंटमेंट घेऊया. योग, प्राणायाम, आयुर्वेद, पंचकर्म चिकित्सेद्वारे गेल्या 14 वर्षांपासून हजारो रुग्णांना सर्व आजारांवर आणि आजारांच्या प्रतिबंधासाठी प्रभावी उपचार देणारे MD आयुर्वेद डॉक्टर प्रवीण केंगे यांचे अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, दास मारुती मंदिराजवळ, चेतनानगर, नाशिक, गंगापूर रोड, नाशिक रोड आणि निफाड इथेही शाखा. संपर्क 92 704 33 863. श्रोते हो, नमस्कार. अष्टांग आरोग्य या कार्यक्रमात मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण माहिती घेणार आहोत ते म्हणजे हृदयरोगाविषयी. या हृदयविकाराची कारणं, त्याचबरोबर त्यावरचे आयुर्वेदिक उपचार याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. MD आयुर्वेद डॉक्टर प्रवीण केंगे यांच्याकडून. डॉक्टर नमस्कार. स्टुडिओत आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार मॅडम. डॉक्टर, हृदयरोगाचं प्रमाण हल्ली वाढतंय, तर याची नेमकी कारणं काय? हृदयरोग जे आपण बघतो, हार्ट अटॅक किंवा हार्ट ब्लॉकेज, हे आपल्याला माहिती आहे. हे वयामानाने रक्तवाहिन्या कमजोर किंवा बारीक झाल्याने हृदयाचे अटॅक किंवा ब्लॉकेजेस व्हायचे. पण आता जीवनशैली विकारामध्ये याला गणले जात आहेत. तर आजचे जे काही चुकीचा आहार आणि चुकीची जीवनशैली आहे त्यामुळे मेदोरोग म्हणजे ओबेसिटी हे खूप जास्त वाढत चाललं आहे. आणि सेकंड कारण आहे स्ट्रेस, ताणतणाव. त्याचा सगळा परिणाम आपल्या शरीरातील ज्या रक्तवाहिन्या आहे त्याच्यावर होत आहे. तसेच पोल्युशन, डायबिटीस, ब्लड प्रेशर, आता आपण बघतो थायरॉइड आणि कोलेस्ट्रॉल, याचा परिणाम होतो आपल्या रक्तवाहिन्यांवर. रक्तवाहिन्यामध्ये जे काही रक्ताचं वहन होत असतं, ज्या वेळेला साखर वाढते किंवा रक्तदाब वाढतो त्यावेळेला तो रक्तात घट्टपणा आल्यामुळे हृदयाला काम जास्त करावं लागतं. त्याचा परिणाम हृदयातून अनेक ब्लॉकेजेस किंवा कार्यक्षमता कमी होऊन हृदयाचे विकार आज जास्त प्रमाणात आढळत आहेत. हो, पण याची लक्षणं कुठली आहेत? जसं आपण बघतो की दम लागणे हे एक महत्वाचं लक्षण आहे. थोडीशी शारीरिक हालचाल केली की दम लागणार, थोडं चाललं किंवा एक 10-20 पायऱ्या चढल्या की दम लागणार, छातीत दुखणे, डावा हात दुखणे, हे आपण लक्षणं बघायचो. पण काही लक्षणं असे पण आढळतात की गॅस्ट्रिक पेन, ते सुद्धा आज हृदय विकाराचं संकेत असू शकतं. मान दुखणे हे सुद्धा हृदय विकाराचं संकेत असू शकतं. त्यामुळे आपल्याला कुठलेही लक्षणं जाणवले असे की तज्ज्ञ वैद्यांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला आपण घेतला पाहिजे आणि रेग्युलर आपले जे काही इन्व्हेस्टिगेशन्स असतात, आपण ब्लड प्रेशर म्हणतो, ब्लड शुगर म्हणतो, कोलेस्ट्रॉल, या आपण नियमित 3 ते 6 महिन्यांच्या अंतराने करत राहिलं पाहिजे. डॉक्टर, मग आता हृदयरोग होऊ नये किंवा झाल्यावरही त्याचं प्रमाण वाढू नये, त्याचा त्रास होऊ नये म्हणून आयुर्वेदात काही प्रभावी उपचार, चिकित्सा आहेत का? बरोबर. आता आपण आजारी पडल्यानंतर उपचार करतो. जसं फॉर एक्झाम्पल आज भरपूर रुग्ण येतात ज्यांची बायपास सर्जरी झाली तरी त्यांना हृदयाच्या ठिकाणी त्रास आहे, किंबहुना ज्यांना अँजिओप्लास्टी झालेली आहे तरी त्रास होत आहेत, असे रुग्ण येतात. त्यावेळेला आयुर्वेदामध्ये हृदय शुद्धीकरण चिकित्सा हा खूप छान उपचार आहे जो आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सेमध्ये केला जातो. तो उपचार आपण केला पाहिजे ह्या रुग्णांमध्ये. पण निरोगी राहण्यासाठी सुद्धा हृदय शुद्धीकरण चिकित्सा आम्ही आमच्या चिकित्सालयात करतो, अष्टांग आयुर्वेद इथे, ज्याच्यामध्ये संपूर्ण हृदयाचे शुद्धीकरण केले जातं. हृदयाच्या स्नायू आणि मांसपेशींची बळकटी, हृदयाची कार्यक्षमता वाढवली जाते. म्हणजे हे आपण निरोगी असताना जर केलं तर नक्कीच आपल्याला हृदय कार्यक्षम राहील आणि पुढे जाऊन आपल्याला हृदयाचे कुठले विकार होणार नाही. नक्कीच हृदयरोगासाठी हृदय शुद्धी बस्ती हा त्याच्यावर अतिशय प्रभावी उपचार आहे, जो अष्टांग सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अतिशय तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे केला जातो. तर हृदयरोग असणाऱ्या रुग्णांनी तर याचा फायदा घ्यावाच, पण त्याचबरोबर ज्यांना हृदयरोगापासून आपला बचाव करायचा आहे त्यांनी सुद्धा घेतला तर नक्कीच हृदयरोगाला आपण आळा घालू शकू. डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि हृदयरोग आणि त्यावरचे आयुर्वेदिक उपचार याबद्दल इतकी सविस्तर माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. गेल्या 14 वर्षांपासून हजारो रुग्णांना सर्व आजारांवर आणि आजारांच्या प्रतिबंधासाठी प्रभावी उपचार देणारे MD आयुर्वेद डॉक्टर प्रवीण केंगे यांचे अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, दास मारुती मंदिराजवळ, चेतनानगर, नाशिक, गंगापूर रोड, नाशिक रोड आणि निफाड इथेही शाखा. संपर्क 92 704 33 863.
आत्ताच आपण अष्टांग आरोग्य हा कार्यक्रम ऐकलात. निर्माता जयंत ठोंबरे.